नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे। जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, ज्या शेतकरी बांधवांना नमोच्या पैशांची पीएमच्या पैशांची अत्यंत गरज आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खरीप हंगामाच्या तोंडावरती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली असून आता प्रत्येक शेतकरी बांधवांची पेरणी हा गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांनो, अनेक गेल्या दिवसाभरापासून गेल्या महिन्याभरापासून आपण ज्या बातमीची चापकासारखी प्रतीक्षा करत होतो, ज्या दिवसाची चापकासारखी आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेरकार तो क्षण आता अगदी आला आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमचे बँकेचे खाते एकदा नक्की तपासा, कारण की आता कोणत्याही क्षणी तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पैशांचा पाऊस हा तुमच्या खात्यावरती पडणार आहे असं म्हटलं तरी शेतकरी बांधवांनो काहीच हरकत नाही। बघा शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। बघा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बघा, खरीप हंगामाची सुरुवात होत आहे आणि खरीप हंगाम म्हटल्यावरती शेतकरी बांधवांना अनेक कामांसाठी पैशांची गरज असते आणि अशा कामाच्या वेळी माझ्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून काही ना काही रक्कम जमा झाली पाहिजे अशी आशा प्रत्येक शेतकरी बांधवांना असते। आता खरीप हंगाम म्हटल्यावरती पेरणीसाठी खते बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेती मशागतीच्या कामांसाठी शेतकरी बांधवांना पैशांची अत्यंत गरज असते आणि ही बाब आता शेतकरी बांधवांनो सरकारच्या लक्षामध्ये आली असून आणि आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आला असून होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता अगदी बरोबर ऐकलं आहे। बघा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते नेमकी कधी जमा होणार याकडे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना पेरणीसाठी आर्थिक आधार मिळाला पाहिजे या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी घोषणा केली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 हप्ते हे जमा होणार आहेत। होय, आता 2 हप्ते नेमके कसे, किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, हे सर्व काय आपण आता माहिती पुढे पाहणारच आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर याच चॅनलवरती पाहायला मिळतील। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। 23व्या हप्त्याचे 2000 रुपये, तसेच राज्य सरकारची देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये जमा होणार आहेत। असे मिळून किती झाले तर केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2000 रुपये, तर असे एकूण 4000 रुपये राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। पहा शेतकरी मित्रांनो, सध्या शेती कामाची लगबग सुरू आहे। पेरणीचे दिवस हे शेतकरी बांधवांनो अगदी जवळ आले आहेत आणि अशा एंड हंगामाच्या वेळी शेतकरी बांधवांना सर्वात जास्त गरज असते ती म्हणजेच की पैशांची, बी बियाणे खरेदी करणे आणि इतर काही शेतकरी बांधवांचा शेतीचा खर्च भागवण्याकरिता शेतकरी बांधवांना पैशांची मोठी अत्यंत गरज असते आणि हीच नड म्हणजेच की शेतकरी बांधवांची ओळखून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यांना मंजुरी दिल्याचं असं सांगण्यामध्ये आलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, बघा आता आपल्या महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती म्हणजेच की 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आता बघा, हे पैसे नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार, यामध्ये तुम्ही पात्र आहात का नाही, तुम्ही यामध्ये अपात्र आहात का, किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे की नाही, हे सर्व काय माहिती आता तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये शेतकरी बांधवांनो पाहायला मिळणार आहे। आता सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी नेमकी कोणते शेतकरी बांधव
बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यासाठी अपात्र असणार आहेत. तर पहा, आता नंबर 1 वरती तुम्हाला सांगतो. नंबर 1 वरती तुम्हाला काम करायचं आहे पात्र होण्यासाठी, ते म्हणजेच की ई-केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल, ज्या शेतकरी बांधवांनी ई-केवायसी अद्याप देखील केलेली नसेल, तर अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. ई-केवायसी पूर्ण नाही केली तर तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर दुसरं काम म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असणे. असे बरेच शेतकरी बांधव आहेत की ज्यांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही. यामुळे सुद्धा शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र राहू शकता. तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे याची देखील दक्षता घ्या. लवकरात लवकर तुमचं आधार बँक खात्याशी सुद्धा लिंक करून घ्या. आणि ज्या शेतकरी बांधवांची ही दोन्हीही कामे पूर्ण असतील, तर अशा शेतकरी बांधवांना आता त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. फक्त आता तुमच्या जिल्ह्याचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे एकदा नक्की शेतकरी बांधवांनो पाहायचं आहे. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. कोणते सरकारच्या माध्यमातून 15 जिल्हे देण्यामध्ये आलेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून नमोचा 9वा आणि पीएमचा 23वा हप्ता जमा होणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो एक एक करून जिल्हा सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. पुढील 2 ते 3 तासांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांनो जमा होऊन जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर तुम्हाला परत एकदा सांगतो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आता चला जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे ठाणे. ठाणेमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, यवतमाळ वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी रखडलेल्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या रखडलेल्या 23व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा देखील जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो छत्रपती संभाजीनगर आणि अकोला या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मधील, अमरावती मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून 2+2 म्हणजे की 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं असून गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.